प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्ति गेले यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 29 नोव्हेंबर 2024 फ्रिदा स्वर्गस्थाना एक रानागण आगे। तो ड्रॅगन आणि त्यांचे देवदूत लढले परंतु ते जिंकले नाहीत। प्रकटीकरण 12 अध्याय 7 आणि 8 वचन। सैतानाने स्वर्गदूतून बाहेर टाकले होते केले म्हणून त्यांचे निवासस्थान त्यांचे बरोबर अशुद्ध आत्मे राहतात फर्म। पवित्र शास्त्र म्हणते, कारण आम्ही देगाचे आणि रक्ताचे अंधाराचे साशा विरुद्ध स्वर्गीय ठिकाणी दुष्टतेच्या आत्मिक गोष्टीच्या विरोधात शक्तीविरुद्ध वागलो नाही। एफेसीकर 4 अध्याय 12 वचन। परमेश्वर स्वर्गात आणि सर्व स्वर्गीय क्षेत्रात शक्तिशाली आहे। प्रभू येशू म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व प्राधिकरण मला दिले केले आहे। गणित 28 अध्याय 18 वचन। स्वर्ग आणि पृथ्वी त्यांची मालकीचे आहे। पृथ्वीवर देवाची मुले म्हणून खाली आणि एकट्यामध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात। स्वर्गीय क्षेत्रात एक महान युद्ध आहे। देवाची देवदूत आणि सैतानाची देवदूत यांच्यात एक महान युद्ध। जितके अधिक आपण प्रार्थना करता तितके जास्त आपण स्वर्गीय क्षेत्रात युद्ध जिंकू शकला। इस्रायली लोक होते वाटचाली देही वालवट अमोलेकी लोक आले आणि त्यांनी लढले। इस्रायल लोकरे फ्रीडम उत्पत्ती 17 अध्याय 8 वचन। स्वर्गीय क्षेत्रातील युद्ध देखील असल्यामुळे मोशेने आपल्या हाताने आकाशाकडे हात ठेवले आणि म्हणून जेव्हा मोशे आपला हात धरला तेव्हा इस्रायल उठला आणि जेव्हा त्याने आपला हात सोडला तेव्हा अमलेक विजयी झाला। निर्गम 17 अध्याय 11 वचन। जेव्हा देवाने उपवास केला आणि प्रार्थना केली तेव्हा लढाई स्वर्गीय क्षेत्रात सुरू होते। देव तुमच्या बाजूला आहे आणि ते स्वर्गीय ठिकाणी दुष्ट आत्म्याने लढाईत आणि सैतानावर विजय मिळवतात। आत्म्याचे तलवार त्या जे देवाचे वचन आहे, जेणेकरून तुम्ही तसे करू शकता। आत्मिक युद्धात विजयी व्हा। एफेसीकर 4 अध्याय 17 वचन। देवाचे वचन जीवित आणि शक्तिशाली आहे आणि कोणत्याही दोन तलवारीपेक्षा वेगळा। इब्री लोकांस अध्याय 4 12 वचन। शास्त्र म्हणते, तुम्ही लहान मुलांनो आणि त्यांना पराभूत केले आहे, कारण तुमच्यामध्ये आहे जो जगात आहे त्यांच्यापेक्षा मोठा आहे। पहिली योहन्ना अध्याय 4 वचन 4। याकोबच्या विरोधात किंवा इस्रायल लोकांविरोधात कोणत्याही जण जादूगार नाही। आता याकोब व इस्रायल लोकांसारखे म्हटले पाहिजे, अरे देवाने काय केले आहे। संख्या 23 अध्याय 23 वचन। परमेश्वर तुझ्याबरोबर आहे। तुमच्या विरुद्ध बांधलेले कोणतेही सत्र संपन्न होईल। परमेश्वर तुमच्यासाठी लढत जगा देख आणि सैतान जिंकला आहे। देवाचे मुले तरुण ठेवावे, देवाचे वचन आणि प्रार्थनेत प्रयत्न करा। स्वर्गीय ठिकाणी दुष्ट आत्म्याची विरुद्ध आपले हृदय आणि आपले हात उच्च करा। पुढील ध्यानासाठी वचन। पण देवाला धन्यवाद जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो। पहिले कोरिंथीकर 15 अध्याय 57 वचन। दिवसासाठी बायबल वाचन। सकाळी एजेकिएल 35 अध्याय 36 अध्याय। संध्याकाळी 2 पीटर 1 अध्याय। धन्यवाद।